नमस्कार. आपल्या या नव्या सखोल चर्चेमध्ये म्हणजेच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नेहमीप्रमाणेच आज आपण एका अत्यंत ज्वलंत आणि समाजाच्या तळागाळापर्यंत परिणाम करणाऱ्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. मागील व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेक जण सातत्याने एकच प्रश्न विचारत होते की राज्यात जो नवीन धर्मांतर कायदा येतोय त्यात नक्की काय तरतुदी आहेत. अगदी बरोबर. तो प्रश्न साहजिकच आहे. हो, आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर या कायदेशीर बदलाचा नेमका काय परिणाम होणार आहे याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आजचा आपला विषय आहे 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ज्याला मंजुरी दिली आहे तो अत्यंत महत्त्वाचा धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026, म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर धर्मांतरण विरोधी विधेयक. आता म्हणजे बघा, हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे, कारण यात कायद्याची क्लिष्ट भाषा आहे, राजकारणाचे अनेक पदर आहेत आणि सोबतच लोकांच्या अत्यंत संवेदनशील भावनाही जोडलेल्या आहेत. पण आपला उद्देश हा गुंता सोप्या भाषेत सोडवणे हाच आहे. नक्कीच. हा विषय जितका संवेदनशील आहे तितकाच तो कायदेशीर आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. आजच्या आपल्या या चर्चेचे मुख्य मिशन हेच असेल की या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यातील कायदेशीर बाबी, त्याची राजकीय बाजू आणि सामान्य नागरिकांवर होणारा त्याचा नेमका परिणाम यांचं आपण पूर्णपणे तटस्थ विश्लेषण करणार आहोत. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता फक्त उपलब्ध माहिती, कायदेशीर चौकट आणि संविधानाचा आधार घेऊन आपण यावर प्रकाश टाकूया. कारण जेव्हा असे मोठे कायदेशीर बदल आकाराला येत असतात तेव्हा समाजात अफवा आणि अपूर्ण माहिती अत्यंत वेगाने पसरते. ती माहितीची पोकळी भरून काढणे आणि सत्य परिस्थिती समोर ठेवणे हे आपलं काम आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या कायद्याची सद्यस्थिती आणि पार्श्वभूमी समजून घेताना सुरुवातीलाच एक मोठा गोंधळ दूर करणं मला गरजेचं वाटतं. कारण अनेकांचा असा एक मोठा गैरसमज पसरलेला पाहायला मिळतोय की हा कायदा मंत्रिमंडळाने मंजूर केल्या दिवसापासूनच राज्यात लागू झाला आहे आणि आता थेट कारवाया सुरू होतील. कायदेशीर प्रक्रियेच्या दृष्टीने विचार केला तर हे कितपत सत्य आहे? एक सेकंड. हा अतिशय सामान्य पण वास्तवापासून पूर्णपणे दूर असलेला गैरसमज आहे. आपण सविस्तर बघूया. मुळात 5 मार्च 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाने केवळ या विधेयकाच्या मसुद्याला म्हणजेच ड्राफ्टला मंजुरी दिली आहे. अच्छा, म्हणजे फक्त मसुदा आहे हा? हो. याचा अर्थ हा कायदा आजपासून लागू झालेला नाही. कोणतीही नवीन नियमावली जेव्हा तयार होते तेव्हा तिची एक मोठी संसदीय आणि कायदेशीर प्रक्रिया असते. हा सध्या फक्त एक कच्चा मसुदा आहे. शासनाच्या प्रक्रियेनुसार लवकरच यासंबंधी एक सरकारी ठराव जारी होईल. त्यानंतर हा मसुदा राज्य विधानसभेच्या चालू अर्थसत्रात, ज्याला आपण बजेट सत्र म्हणतो, तिथे मांडला जाईल. विधानसभेत आणि विधान परिषदेत या मसुद्यावर चर्चा होईल, विरोधी पक्षांची मतं ऐकली जातील आणि तो बहुमताने मंजूर होईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि शेवटची पायरी, याला राज्यपालांची संमती मिळवावी लागेल. इथे आणखी एक तांत्रिक मुद्दा उपस्थित होतो. काही ठिकाणी अशी चर्चा आहे की या कायद्याला थेट राष्ट्रपतींच्या संमतीची गरज लागेल. नाही, तसं नाहीये. म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 200 नुसार राज्यसूचीतील विषयांवर कायदा करताना केवळ राज्यपालांची स्वाक्षरी पुरेशी असते ना? अगदी बरोबर. जोपर्यंत तो कायदा कोणत्याही केंद्रीय कायद्याशी थेट विसंगत नसेल तोपर्यंत राज्यपालांची स्वाक्षरी पुरेशी असते. त्यामुळे राज्यपालांच्या संमतीनंतरच या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि तो अंमलात येईल हे स्पष्ट आहे. पण या निमित्ताने एक मोठा संदर्भ समोर येतो. असा कायदा आणणारे महाराष्ट्र हे काही देशातील पहिलं राज्य नाही. खरंच? अजिबात नाही. इथे एक क्विक फॅक्ट पाहणं रंजक ठरेल. कायदेशीर आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे असा कायदा आणणारं देशातील 13वं राज्य ठरणार आहे. बापरे, 13वं राज्य! सारखे धर्मांतरण विरोधी कायदे आधीच लागू आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशचा 2021चा कायदा किंवा मध्य प्रदेशचा धर्मस्वातंत्र्य कायदा पाहिला तर महाराष्ट्राचा हा प्रस्तावित मसुदा त्याच धर्तीवर आधारित असल्याचं स्पष्ट जाणवतं. त्यामुळे या प्रकारचा कायदा देशाच्या कायदेशीर चौकटीसाठी अजिबात नवीन नाही, पण महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि वैविध्यपूर्ण सामाजिक चौकटीत तो नव्याने प्रवेश करत आहे हे नक्कीच लक्षवेधी आहे. हे 13 राज्यांचं उदाहरण खूप काही सांगून जात आहे. म्हणजे हा एक देशभरात चालत आलेला धोरणात्मक ट्रेंड आहे ज्यामध्ये महाराष्ट्र आता सामील होत आहे. हा कायदा लागू होण्याची जी ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे आणि इतर 12 राज्यांमध्ये तो आधीच लागू आहे हे ऐकून पाहणाऱ्या प्रत्येकाने यावर नक्की
नक्की विचार करायला हवा. या संपूर्ण कायदेशीर प्रवासाबद्दल लोकांची काय मते आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये वाचायला नक्की आवडेल. आणि हो, असेच क्लिष्ट कायदे आणि धोरणं अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करावं, जेणेकरून असा कोणताही महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ कधीच सुटणार नाही. नक्कीच. आता आपण या कायद्याच्या अगदी गाभ्याकडे म्हणजेच त्यातील मुख्य तरतुदींकडे वळायला हवं. कारण कायदा एकदा लागू झाल्या की त्यातील कलमे आणि प्रक्रिया पाळणे प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी बंधनकारक असतं. विशेषतः धर्मांतराची जी नवी कायदेशीर व्याख्या या मसुद्यात केली आहे ती समजून घेणं आवश्यक आहे. हो, आणि या तरतुदी वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे यातील प्रशासकीय हस्तक्षेपाची पातळी. समजा एखाद्या व्यक्तीला खरोखरच स्वेच्छेने स्वतःचा धर्म बदलायचा असेल तर आता थेट प्रशासनाला यात लक्ष घालावं लागणार आहे. यातील नोटीस देण्याची आणि नोंदणी करण्याची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय असणार आहे? कारण यात काहीतरी कालमर्यादा घातल्याचं समोर आलं आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, जेव्हा असा कोणताही कायदा येतो तेव्हा त्यातील तांत्रिक प्रक्रिया समजून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. कारण तिथेच खरी अंमलबजावणी अडकते किंवा यशस्वी होते. या प्रस्तावित धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 मसुद्यातील कायदेशीर प्रक्रियेची आपण एक सोपी आणि सविस्तर चेकलिस्ट पाहूया. हो, सांगा. त्याला जो बहुधा जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी असेल, तब्बल 60 दिवस अगोदर लिखित स्वरूपात पूर्व नोटीस देणं अनिवार्य असणार आहे. केवळ नोटीस देऊन चालणार नाही, तर या काळात प्रशासनाकडून त्याची पडताळणी होऊ शकते. अच्छा, म्हणजे 2 महिने आधीच सांगावं लागेल. हो. दुसरी पायरी म्हणजे अधिकृत नोंदणी. समजा 60 दिवसांची नोटीस दिली आणि प्रशासकीय पातळीवर कोणताही आक्षेप न आल्याने धर्मांतराची प्रक्रिया पार पडली. त्यानंतरचं काम इथेच संपत नाही. धर्मांतर झाल्यानंतर पुढील 25 दिवसांच्या आत या रूपांतराची अधिकृत नोंदणी पुन्हा त्याच अधिकाऱ्याकडे करणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी आणि सर्वात कठोर पायरी म्हणजे कारवाई किंवा रद्दीकरण. जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केलं पण ही 25 दिवसांच्या आत नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर कायदेशीररित्या ते धर्मांतर थेट बेकायदेशीर आणि रद्द समजलं जाईल. म्हणजे त्या धर्मांतराला कोणतीही कायदेशीर मान्यता राहणार नाही. 1 मिनिट, इथे मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा. 60 दिवसांची पूर्व नोटीस आणि त्यानंतर पुन्हा 25 दिवसात नोंदणी हे नियम प्रशासकीय यंत्रणेला खूप मोठा अधिकार देतात. पण या 60 दिवसांच्या काळात त्या व्यक्तीची माहिती सार्वजनिक झाल्यास किंवा प्रशासकीय दिरंगाई झाल्यास त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षितेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो ना? इतर राज्यांमध्ये जिथे असे कायदे आहेत तिथे या 60 दिवसांच्या नोटीस पिरियडमध्ये अनेकदा सामाजिक तणाव निर्माण झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. प्रशासनावर या काळात नक्की काय जबाबदारी असेल हे मसुद्यात स्पष्ट केलंय का? अतिशय अचूक आणि धोरणात्मक प्रश्न आहे. मसुद्याच्या प्राथमिक माहितीनुसार या 60 दिवसांच्या काळात प्रशासन हे तपासण्याचा प्रयत्न करेल की हे धर्मांतर कोणत्याही दबावाखाली, फसवणुकीने किंवा प्रलोभनाने तर होत नाही ना. पण तुम्ही म्हणालात तसं माहिती गोपनीय ठेवणं हे प्रशासनापुढचं सर्वात मोठं आव्हान असेल. जर कुणी या प्रक्रियेला बगल दिली किंवा ज्यासाठी हा कायदा मुख्यत्वे आणला गेलाय, म्हणजे जबरदस्तीने किंवा फसवून धर्मांतर केलं, तर त्यासाठी शिक्षेच्या तरतुदी अत्यंत कठोर ठेवण्यात आल्या आहेत. त्या तरतुदी नेमक्या काय? जर कोणी जबरदस्ती, फसवणूक, कोणतेही प्रलोभन दाखवून किंवा दबावाचा वापर करून धर्मांतर केलं किंवा करवून घेतलं, तर हा एक गंभीर गुन्हा मानला जाईल. दोषी ठरल्यास या कायद्यानुसार 7 वर्षांपर्यंत कारावास आणि तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद यात करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फौजदारी दंडसंहितेच्या नव्या नियमानुसार, म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार हे गुन्हे अजामीनपात्र म्हणजेच नॉन बेलेबल असतील. याचा अर्थ यात पोलिसांना थेट अटकेचा अधिकार असेल आणि सहजासहजी जामीन मिळणार नाही. बापरे, हे खूपच कडक आहे. आणि यातील एक अत्यंत संवेदनशील पैलू असाही आहे की यात तक्रार कोण करू शकतं. सूत्रानुसार जर प्रत्यक्ष धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीने तक्रार केली नाही तरीही त्या व्यक्तीचे रक्तसंबंधी नातेवाईक म्हणजेच आई वडील, भाऊ, बहीण यांनी तक्रार दाखल केली तर पोलीस थेट FIR नोंदवून तातडीने तपास सुरू करू शकतात. हो, ही एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. हे खऱ्या अर्थाने एक दुधारी अस्त्र ठरू शकतं. एकीकडे हे कुटुंबांना फसवणुकीपासून संरक्षण देईल, पण दुसरीकडे जर कुटुंबाचाच स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला किंवा आंतरधर्मीय विवाहाला विरोध असेल तर या तरतुदीचा वापर कायद्याचा गैरवापर म्हणूनही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी शक्य आहे.
म्हणूनच हे कायदेशीर नियम लक्षात ठेवा, म्हणजे पुढे कोणतीही अडचण येणार नाही. अशा कठोर तरतुदी ऐकल्यानंतर समाजात यामुळे प्रत्यक्ष काय बदल होईल यावर ऐकणाऱ्या कोणत्याही विचारी माणसाला प्रश्न पडणं साहजिक आहे. या कायद्यामुळे ग्रामीण किंवा शहरी भागात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते यावर कुणाला काही मत मांडायचं असेल तर ते नक्की कमेंटमध्ये मांडावं. आणि अशाच कायद्यांच्या सखोल विश्लेषणासाठी महसूलशाही या आपल्या चॅनलशी नेहमी जोडलेले राहावे. थेट संविधानाशी जोडला गेलेला एक मोठा गैरसमज नेहमी समोर येतो. कोणता गैरसमज? अनेक ठिकाणी असा दावा केला जातो की धर्मांतरावर अशी बंधने आणणारा कायदा थेट आपल्या संविधानाच्या विशेषतः कलम 25च्या विरोधात आहे, कारण संविधानाने आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. हा दावा कायदेशीर कसोटीवर कितपत टिकतो? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि वारंवार चर्चेला जाणारा घटनात्मक मुद्दा आहे. हा गैरसमज आपण कायदेशीर पुराव्यांसह फोडला पाहिजे. हे खरं आहे की भारतीय संविधानाने कलम 25 नुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार नक्कीच दिला आहे. प्रत्येकाला आपला धर्म मुक्तपणे मांडण्याचा, आचरणात आणण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कायदेशीर गुंता इथेच सुरू होतो. तो कसा? सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये, विशेषतः रेव्हरंड स्टॅनिस्लॉस विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या प्रसिद्ध खटल्यात, न्यायालयाने हे अतिशय स्पष्ट केलं आहे की धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार यात दुसऱ्या व्यक्तीचे जबरदस्तीने किंवा फसवून धर्मांतर करवण्याचा अधिकार समाविष्ट होत नाही. अच्छा, म्हणजे स्वेच्छेने धर्मांतर आणि प्रलोभन दाखवून केलेलं धर्मांतर यात स्पष्ट कायदेशीर फरक आहे. अगदी बरोबर. सरकारच्या आणि कायदेतज्ञांच्या म्हणण्यानुसार हा नवीन धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 पूर्णपणे संविधानाच्या चौकटीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याच मार्गदर्शक तत्वांनुसारच तयार करण्यात आला आहे. हा कायदा स्वेच्छेने धर्म बदलण्यावर किंवा संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यावर बंदी घालत नाही. तो फक्त बळजबरी, कोणत्याही प्रकारचे आर्थिक किंवा भौतिक प्रलोभन आणि फसवणूक करून केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर प्रहार करतो. या संदर्भात आणखी एक क्विक फॅक्ट सांगणं महत्त्वाचं ठरेल. नक्की सांगा. या कायद्यांतर्गत केवळ व्यक्तीच नाही, तर जर एखादी संस्था, ट्रस्ट किंवा संघटना अशा बेकायदेशीर धर्मांतरामध्ये दोषी आढळली तर त्यांच्यावरही अत्यंत कठोर कारवाई करण्याचा, त्यांचा परवाना रद्द करण्याचा किंवा त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची तरतूद या मसुद्यात अंतर्भूत आहे. म्हणजे ह्या कायद्याचा आवाका केवळ 2 व्यक्तींपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण संस्थात्मक पातळीवर काम करणार आहे. संविधानाच्या कलम 25चा सन्मान राखत बळजबरीला रोखणं हा या मसुद्याचा मुख्य गाभा आहे, असं शासनाचं म्हणणं आहे. आज आपण ह्या गुंतागुंतीच्या विषयाची अतिशय सखोल आणि तटस्थ चर्चा केली आहे. आता आपण या संपूर्ण व्हिडिओचा थोडक्यात रिकॅप करूया, जेणेकरून सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय मुद्दे पुन्हा एकदा स्पष्ट होतील. हो, नक्कीच. तर आपण पाहिलं की महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 5 मार्च 2026 रोजी धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026च्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. यात स्वेच्छेने धर्मांतर करण्यासाठी प्रशासनाला 60 दिवसांची पूर्वलिखित नोटीस देणं आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 25 दिवसांच्या आत अधिकृत नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. जर हा नियम मोडला किंवा जबरदस्ती आणि फसवणूक सिद्ध झाली तर 7 वर्षांपर्यंत अजामीनपात्र कारावास आणि 5 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांना थेट FIR दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सध्या फक्त मसुदा आहे. कायदा म्हणून लागू होण्यासाठी तो विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर होऊन राज्यपालांची स्वाक्षरी होणं अद्याप बाकी आहे. अगदी अचूक आणि परिपूर्ण सारांश. या सर्व कायदेशीर कलमे, राजकीय वाद आणि प्रशासकीय नोटिसांच्या पलीकडे जाऊन जर आपण एक व्यापक आणि मानवी विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. धर्मस्वातंत्र्य हा आपला केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर तो मानवी अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. आपण कोणत्या देवावर श्रद्धा ठेवायची, कोणत्या विचारांवर विश्वास ठेवायचा आणि आपली आंतरिक शांती कुठे शोधायची, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, नितांत खाजगी आणि अतिशय पवित्र असा प्रवास आहे. या प्रवासात एक नैसर्गिक शांती असते. अगदी खरंय. पण जेव्हा या पवित्र मानवी प्रवासात बळजबरी शिरते, जेव्हा फसवणुकीचा किंवा खोट्या ओळखीचा शिरकाव होतो किंवा पैशांचे व इतर कोणत्याही भौतिक गोष्टींचे प्रलोभन येते, तेव्हा तो श्रद्धेचा विषय राहतच नाही. तो माणसाच्या विचार करण्याचा स्वातंत्र्यावर झालेला एक प्रकारचा मानसिक आणि सामाजिक गुन्हा बनतो.
अशा वेळी हा नवीन कायदा खऱ्या अर्थाने त्या स्वच्छ, मुक्त आणि निरपेक्ष श्रद्धेचं रक्षण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कसा उपयुक्त ठरू शकतो हे येणाऱ्या काळात पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. कायद्याची अंमलबजावणी किती पारदर्शक होते हेच त्याचं खरं यश ठरवेल. हे अत्यंत विचार करायला लावणारं विश्लेषण आहे. श्रद्धा आणि बळजबरी यातला पुसटसा होत चाललेला फरक कायद्याने स्पष्ट करणं का गरजेचं आहे हे यातून समजतं. हा व्हिडिओ आणि ही अत्यंत सखोल कायदेशीर चर्चा नक्कीच विचार करायला लावणारी ठरली असेल. कायद्याचे इतके क्लिष्ट मसुदे, त्याची कलमे आणि त्याचे समाजावर होणारे थेट परिणाम, महसूल आणि इतर सर्व महत्त्वाच्या कायद्यांबाबत असंच एकदम सोप्या, साध्या आणि आपल्या रोजच्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन यापुढेही मिळवत राहायचं असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल हा एक उत्तम पर्याय आहे. चॅनलला सबस्क्राईब करावं. हो, आणि तुमच्या प्रतिक्रियाही नक्की कळवा. तसेच पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन धोरणावर किंवा कायद्यावर सखोल चर्चा ऐकायला आवडेल ते कमेंट करून सुचवावं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील मालमत्ता आणि जमीन खरेदी विक्रीच्या कायद्यात होऊ घातलेल्या एका अत्यंत मोठ्या बदलावर बोलणार आहोत. होय, जो थेट शेतकरी आणि सामान्य माणसाच्या खिशाशी आणि जमिनीच्या सातबारा उतार्याशी संबंधित आहे. त्यामुळे तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नक्कीच, तो विषय खूपच जिव्हाळ्याचा आहे. अशाच ताज्या आणि माहितीपूर्ण कायदेशीर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी अधिकृत व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हावं. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही माहिती केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहू नये. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि विशेषतः कोणाच्याही गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करावा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची, सत्य आणि तटस्थ कायदेशीर माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान आणि कायद्याची योग्य माहिती हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. लवकरच भेटू एका नव्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासह पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.